लसूण सोलायचं म्हटलं की सर्वात कंटाळवाणं काम आणि त्यातही अर्धा किलो लसूण म्हटलं सोलायचं तर त्याला तर किती सारा वेळ लागतो. पण आज तुम्हाला एक छोटी ट्रिक सांगणार आहे आणि ही जर तुम्ही ट्रिक वापरली तर अगदी मिनिटात तुम्ही हे काम करू शकता. सुरुवातीला मी पण खूप वेळ घालवायचे आणि हात दुखायचे. पण हा सोपा उपाय सापडल्यानंतर काम खूपच सोपं झालं. ही ट्रिक काय आहे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला, उपयोगी वाटला तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करून तसेच जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर आता आपण इथे बघा अर्धा किलो लसूण घेतलेला आहे. आता लसूण निवडताना आपण लसूणचे गड्डे छोटे मोठे दोन्हीही प्रकारचे निवडतो. पण मोठा असो किंवा छोटा लसूण आकाराने सोलायला हा वेळ घेतोच. तर आता बघा हा लसूणचा गड्डा मोठा होता पण आता हा छोटा आहे. याला बघा किती सारा वेळ लागतो आपल्याला सोलायचं म्हटलं तर. आणि असा जर लसूण सोललेला असेल तर स्वयंपाकालाही आपल्याला कमी वेळ लागतो आणि कामही झटपट असं आपलं होतं. तर आता बघा एक तुम्हाला या लसूण गड्ड्यातली मी पाकळी काढून दाखवते आणि आपण नेहमी ज्या पद्धतीने लसूण सोलतो बघा असं हाताने, याला किती सारा वेळ लागतो आणि वेळही लागतो आणि कंटाळवाणाही होतं आपल्याला काम ते. तर आता तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे की अगदी ज्या कामाला तासनतास लागत होते तुम्हाला, अगदी ते काम तुम्ही मिनिटात पूर्ण करू शकता. पण त्यासाठी काय करायचं, आता जे आपण लसूणचे गड्डे घेतलेले आहेत तर त्याच्या पूर्ण पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि आता आपण सुरुवातीला मी तुम्हाला थोडाच करून दाखवणार आहे आणि नंतर पूर्ण करून दाखवणार आहे. पण आता जे नवीन असतील मग त्यांच्या लक्षात येईल. तर बघा इथे आता आपण हा लसूणच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. परत यामध्ये आणखी 2-3 गड्डे मी टाकून घेते लसूणचे आणि याच पद्धतीने अशाच पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आधी बघा आपण काय करायचं की भरपूर प्रमाणात जर लसूण सोलायचा असला तर लसूण पाकळ्या पाण्यामध्ये भिजत घालायच्या आणि नंतर त्या सोलायच्या, तर सोलणंही आलंच. आणि मोठ्या प्रमाणात किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये बघा लसूण पाकळ्या ह्या पूर्ण काढून घेतल्या जायच्या आणि त्यावर हलकंसं पीठ भुरभुरलं जायचं आणि नंतर ते एखाद्या कापडामध्ये भरून रगडल्या जायचं, म्हणजे अगदी तो लसूण स्वच्छ होतो. पण त्यामध्येही बराचसा वेळ जातो. पण इथे तुम्हाला त्यापेक्षाही मी अगदी सोपी पद्धत सांगणार आहे की तुम्ही मिनिटातच हा लसूण छान असा स्वच्छ करून घ्याल. तर आता इथे बघा मी सुरुवातीला 4 ते 5 लसूणचे गड्डे यामध्ये मोकळे करून घेतलेले आहेत. आता ह्या लसूण पाकळ्या हाताने यातला बघा जास्तीचं काही हे लसूणचे साल आहे ते आपण काढून घेणार आहोत. आणि आता ह्या ज्या लसूण पाकळ्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला इथे तीच ट्रिक सांगणार आहे की ज्याने तुमचा अर्धा किलो लसूण हा मिनिटात तुम्ही सोलून स्वच्छ असा करून घेऊ शकाल. तर चला मग आता लसूण आपण सोलायला घेणार आहोत. तर आता इथे बघा यामध्ये अगदी छोट्या अशा पाकळ्या आहेत. काही मोठ्या आहेत, काही छोट्या आहेत आणि छोट्या पाकळ्या सोलायचं म्हटलं तर याला किती सारा वेळ जातो. तर मी तुम्हाला यामध्ये सर्वच प्रकारच्या पाकळ्या दाखवलेल्या आहेत लसूणच्या. म्हणजे सर्वच कशा बघा अगदी झटपट सोलल्या. इथे बघा आपली ही तीच ट्रिक आहे. तर आपण इथे चॉपरचा उपयोग करून घेणार आहोत आणि चॉपरमध्येच आपला हा अर्धा किलो लसूण आपण सोलून घेणार आहोत आणि तो सुद्धा मिनिटातच. तर आता बघा या चॉपरमध्ये तुम्ही जेवढा लसूण बसेल तेवढा लसूण एका वेळी तयार करून घेऊ शकता. तर आता मी तर सुरुवातीला 4 ते 5 गड्डेच लसूणचे पाकळ्या अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी आणि नंतर मी तुम्हाला पूर्ण लसूणसुद्धा तयार करून दाखवणार आहे. तर आता बघा आपण ह्या ज्या लसूण पाकळ्या मोकळ्या केलेल्या आहेत त्या सुरुवातीला चॉपरमध्ये घालून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण जे चॉपर आहे ते व्यवस्थित असं फिरवून घेणार आहोत. त्याला अजिबातही वेळ लागत नाही. तर जसा आपण कांदा बारीक करतो यामध्ये तितकाच वेळ आपल्याला या लसूणसाठी लागतो. तर बघा आता आपण चॉपर फिरवून घेणार आहोत आणि आपला लसूण बघा कसा तयार होते ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी. ज्या कामाला आपल्याला किती सारा वेळ लागतो तर ते काम आपण बघा इतक्या सोप्या पद्धतीने झटपट तयार करू शकतो. याचे तर सुरुवातीला मलाही नवलच वाटले. तर आता बघा आपण हे झाकण उघडून घेऊया. तर आता बघा इथे तुम्हाला याची साल वेगळी झालेली दिसत असेल. पण ही सालसुद्धा वेगळी करण्याची एक सोपी पद्धत सांगते तुम्हाला. तर आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तर आता जी साल आहे ती आपल्याला अगदी व्यवस्थित यामधून बाहेर काढल्या जाते. तर आता त्यासाठी आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. लसूण हलकासा तुटतो, त्याचे 2 तुकडे होतात. पण हा लसूण आपल्याला लसूण पेस्ट तसंच चटणी यासाठी वापरण्यासाठी अगदी परफेक्ट असा हा तयार होतो.
तुम्ही अगदी यातलं पूर्ण पाणी काढून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता हा. तर आता बघा पाणी टाकल्याबरोबर लगेचच कशी साल वर आलेली आहे. तर आता ही साल पूर्ण बघा मी तुम्हाला हाताने काढूनही दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल अजिबातही यामध्ये कुठेही लसूण जी साल आहे त्यामध्ये राहिलेला नाही. तर आता आपण याच पद्धतीने पूर्ण साल यामधली वेगळी करून घेणार आहोत, किंवा तुम्ही भांडं हलकंसं तिरपं केलं तरीही पूर्ण यातली साल निघून जाईल. पण व्हिडिओसाठी मी तुम्हाला पूर्ण काढून दाखवत आहे. तर बघा पूर्ण साल जी आहे ती वर आलेली आहे ना, आणि किती झटपट असा हा आपला लसूण तयार झालेला आहे. एवढा जरी लसूण सोलायचं म्हटलं तर आपल्याला किती सारा वेळ लागतो. आणि बघा मी तुम्हाला पूर्ण यातलं पाणी काढून दाखवलेलं आहे. आणि हा लसूण बघा किती छान स्वच्छ असा झालेला आहे. तर इथे आपला हा लसूण कसा सोलून झालेला आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर इथे पूर्ण लसूणमधली साल निघालेली आहे. तर हाताने दाखवते तुम्हाला. बघा अगदी व्यवस्थित असा हा लसूण तयार झालेला आहे सोलून. आता हा यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. त्यासाठी एक चाळणी मी इथे घेतलेली आहे. त्यावर चॉपरमधला पूर्ण लसूण आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहे, म्हणजे पूर्ण भांड्याचं जे लसूण आहे ते निघून येईल आपलं. तर आता बघा याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण जो लसूण आहे मी तो तयार करून दाखवते. तर इथे मी सुरुवातीला फक्त थोडासा लसूण तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे. तर आता आपण राहिलेला करून घेऊयात आधी. तर इथे आता चॉपरमध्ये मी सर्व लसूण एकसाथच पूर्ण तयार करून घेतलेला आहे. कारण चॉपर मोठं असल्यामुळे अगदी सहज यामध्ये लसूण आलेला आहे आपण घेतलेला पूर्ण. आणि बघा यातलं आता पूर्ण पाणी आपण काढून टाकणार आहोत. तर बघा आहे ना साधी सोपी आणि झटपट अशी ही पद्धत लसूण सोलण्याची. तर तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने हा लसूण एकदा सोलून बघा. आणि अगदी ज्या कामाला तासनतास लागायचे ते काम तुम्ही मिनिटात पूर्ण करू शकाल. तर तुम्हाला जर लसूण पेस्ट करायची असेल, चटणी करायची असेल, तर त्यासाठी एकदम परफेक्ट असा हा लसूण आपला सोलून तयार झालेला आहे. बघा आपला पूर्ण एकसारखा हा लसूण तयार करून झालेला आहे. पूर्ण लसूण मी चाळणीवर घालून घेतलेला आहे, म्हणजे यामधलं पूर्ण पाणी निघून जाईल आणि लसूण पूर्ण स्वच्छ असा धुतलासुद्धा जातो. तर आता हा लसूण पूर्ण पाणी निघू देणार आहोत आपण. आणि बघा यामध्ये लसूण पूर्णच बारीक असा झालेला नाही. छान मोठे असे तुकडे या लसूणचे आहेत. जर तुम्हाला भाजीमध्ये असा हा तुकडे करून लसूण वापरायचा असेल तर मग थोडं चॉपरमध्ये आणखी फिरवून घ्यायचं, म्हणजे छान तुकडेसुद्धा तयार होतात. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून तसाच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा अशाच आपण झटपट घरगुती आणि उपयोगी रेसिपीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.